विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढचा भाग भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणातील रेषाखंड, किरण, रेषा, एकरूप रेषाखंड, रेषाखंडाचे एकरूपतेचे गुणधर्म हे जे पुढचे भाग आहेत यांचा अभ्यास करायचा आहे। मग आता सुरुवातीला रेषाखंड कशाला म्हणायचं बघा। रेषाखंड ए व हे दोन बिंदू व यांच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांच्या संयोग संचाला रेषाखंड म्हणतात। ए व बी हे दोन बिंदू आणि त्यांच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांच्या संयोग संचाला रेषाखंड म्हणतात। रेषाखंड थोडक्यात रेख AB किंवा रेख BA असा वाचता येतो, लिहिता येतो। बिंदू A व B यांना रेषाखंडाची अंत्यबिंदू म्हणतात। रेषाखंडाच्या या दोन बिंदूमधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात आणि ती लिहिताना लेंथ ऑफ AB बरोबर, समजा या रेषाखंडाची लांबी 5 आहे तर अशी लिहितात, किंवा यालाच डिस्टन्स AB बरोबर 5 असं पण लिहिता येते, किंवा AB बरोबर 5 असं सुद्धा लिहिता येते। बघा, दोन बिंदू आणि त्यांच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांच्या संयोग संचाला रेषाखंड म्हणतात। तो आपल्याला थोडक्यामध्ये रेख AB रेख BA असा वाचता येतो। रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराची लांबी म्हणतात आणि रेषाखंडाची लांबी लेंथ ऑफ AB बरोबर 5, लेंथ ऑफ AB बरोबर 5, डिस्टन्स AB बरोबर 5 अशा प्रकारे आपल्याला लिहिता येते। त्यानंतर किरण, या ठिकाणी किरणाची आकृती मी तुम्हाला दाखवलेली आहे। रेख AB वरील सर्व बिंदू आणि ABP असे सर्व बिंदू यांच्या संयोग संचास किरण म्हणतात। आता लक्षात ठेवा, रेख AB वरील सर्व बिंदू म्हणजे इथून इथपर्यंतचे सर्व बिंदू आणि ABP दरम्यानचा संबंध होईल असे सर्व बिंदू म्हणजे इथून पुढच्या अनंतापर्यंतचे बिंदू। ह्या दोन्ही बिंदू संचाचा जो संयोग संच आहे त्या संयोग संचाला किरण म्हणतात। आकृतीमधील किरण AB असा लिहितात किंवा वाचतात। बिंदू A ला AB या किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात। A या बिंदूला AB या किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात। त्यानंतर तिसरी संकल्पना आहे रेषा। रेषा कशाला म्हणायचंय बघा, इकडं किरण AB व AB या किरणाचा विरुद्ध किरण यांच्या संयोग संचाला रेषा AB म्हणतात। बघा, इथं किरण AB इकडं आहे आणि त्याचा विरुद्ध किरण इकडं आहे। या दोन्ही किरणांचा जो संयोग संच असतो त्या संयोग संचाला रेषा AB असे म्हणतात। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे एकरूप रेषाखंड। आकृतीमध्ये दोन रेषाखंड दाखवलेले आहेत। रेख AB बरोबर 5 सेंटीमीटर आहे, रेख PQ बरोबर सुद्धा 5 सेंटीमीटर आहे। या दोन्ही रेषाखंडाची लांबी समान आहे। हो का, लेंथ ऑफ AB बरोबर 5, लेंथ ऑफ PQ बरोबर 5 आणि जर रेषाखंडांची लांबी समान असेल तर त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात। दिलेल्या रेषाखंडांची लांबी जर समान असेल तर त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात। आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म। रेषाखंडाच्या एकरूपतेचे 3 गुणधर्म आहेत। पहिला आहे परावर्तनता, दुसरा आहे सममितता आणि तिसरा आहे संक्रामकता। पहिला गुणधर्म आहे परावर्तनता। रेख AB एकरूप रेख AB, यालाच आपल्याला शब्दामध्ये म्हणता येते प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो। दुसरा गुणधर्म आहे जर रेख AB एकरूप रेख PQ तर रेख PQ एकरूप रेख AB
बघा, जर रेख ए बी एकरूप रेख पी क्यू तर रेख पी क्यू एकरूप रेख ए बी. याला शब्दामध्ये जेव्हा पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो तेव्हा दुसरा रेषाखंड हे पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. आणि तिसरा गुणधर्म आहे संक्रामकता. काय आहे गुणधर्म? जर रेख ए बी एकरूप रेख पी क्यू एकरूप रेख पी क्यू आणि रेख पी क्यू एकरूप रेख एक्स वाय. बघा, जर रेख ए बी एकरूप रेख पी क्यू आणि रेख पी क्यू एकरूप रेख एक्स वाय तर रेख ए बी एकरूप रेख एक्स वाय. जर रेख ए बी एकरूप रेख पी क्यू आणि रेख पी क्यू एकरूप रेख एक्स वाय असा असेल तर रेख ए बी एकरूप रेख एक्स वाय. शब्दामध्ये कसं सांगायचंय? जेव्हा पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असतो आणि दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी एकरूप असतो तेव्हा पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो. तर अशा प्रकारे रेषाखंडाच्या एकरूपतेचे हे 3 गुणधर्म आहेत. आता आपल्याला रेषाखंडाचा मध्यबिंदू बघा, या ठिकाणी रेख ए बीचा हा मध्यबिंदू यम दाखवलेला आहे. एम अंतर आणि बीएम अंतर सारखं आहे, सारख्या करून दाखवलंय. मग आता रेषाखंडाचा मध्यबिंदू कशाला म्हणायचंय? जर एम बी आणि डिस्टन्स एम बरोबर डिस्टन्स एम बी असेल तर बिंदू यमला रेख ए बीचा मध्यबिंदू असे म्हणतात. जर एम बी आणि डिस्टन्स एम बरोबर डिस्टन्स एम बी असेल तर बिंदू यम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. त्यानंतर आता याच्या पुढचे मुद्दे आपल्याला अभ्यासायचे. रेषाखंडांची तुलना. रेषाखंडांची तुलना. त्यानंतर दुसरा आहे रेषाखंडाची किंवा किरणाची लंबता. रेषाखंडाची किंवा किरणाची लंबता. आणि तिसरा मुद्दा आहे बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. आता या ठिकाणी हा एक रेषाखंड आहे, हा दुसरा रेषाखंड आहे, हा PQ रेषाखंड आहे, हा AB रेषाखंड आहे. याची लांबी आहे 5 सेंटीमीटर, याची लांबी आहे 7 सेंटीमीटर. आणि मग या ठिकाणी याची लांबी कमी आहे, याची लांबी जास्त आहे, म्हणून हा लहान रेषाखंड AB हा रेषाखंड PQ पेक्षा लहान आहे. मग इथं आपल्याला 5 लहान आहे 7, म्हणून रेख AB लहान आहे रेख PQ असं म्हणता येते. याची लांबी लहान आहे कमी, याची लांबी जास्त आहे आणि म्हणून हा लहान आहे हा मोठा आहे आणि म्हणून रेख AB लहान आहे रेख PQ असं आपल्याला म्हणता येते. त्यानंतर रेषाखंडाची आणि किरणाची लंबता. हे पहा, या ठिकाणी ABCD एक अशी रेषा आहे त्या रेषाखंडाला सामावणारी. बघा आकृतीमध्ये या ठिकाणी हा काटकोन आहे. मग रेषाखंडाची आणि किरणाची लंबता कशाला म्हणायचंय? जेव्हा दोन रेषाखंड, हा एक हा दुसरा, जेव्हा दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक रेषाखंड आणि एक किरण
यांना सामावणाऱ्या रेषा परस्परांना लंब असतात तेव्हा ते दोन रेषाखंड किंवा ते दोन किरण किंवा एक रेषाखंड आणि एक किरण परस्परांना लंब आहेत असे म्हणतात। आणखी एकदा सांगतो, इथं आपल्याला दोन रेषाखंड घेता येतात, इथं आपल्याला दोन किरण हा एक किरण आणि हा एक किरण विचारात घेता येतो, किंवा एक रेषाखंड आणि एक किरण असे विचारात घेता येतो। जेव्हा दोन रेषाखंड किंवा दोन किरण किंवा एक रेषाखंड आणि एक किरण यांना सामावणाऱ्या रेषा परस्परांना लंब असतात तेव्हा ते दोन रेषाखंड किंवा ते दोन किरण किंवा एक रेषाखंड आणि एक किरण परस्परांना लंब आहेत असे म्हणतात। त्यानंतर याच्यातला शेवटचा भाग आहे बिंदूचे रेषेपासूनचे अंतर। बघा, या ठिकाणी ही AB रेषा आहे, या ठिकाणी हे AB रेषा आहे, या ठिकाणी D हा बिंदू आहे आणि या D बिंदूतून या ठिकाणी DP हा लंब टाकलेला आहे। बघा, रेख DP हा रेषा AB ला लंब आहे। या ठिकाणी आहे रेख DP हा रेषा AB ला लंब आहे आणि मग P हा बिंदू रेषा AB वर आहे। रेख DP हा रेषा AB ला लंब आहे, P हा बिंदू रेषा AB वर आहे। असं असेल तर रेषाखंड PDच्या लांबीला D बिंदूचे रेषा AB पासूनचे अंतर म्हणतात। बघा काय सांगितलं, रेख DP हा रेषा AB ला लंब आहे, P हा बिंदू रेषा AB वर आहे। असा असेल तर रेख PDची जी लांबी आहे त्या लांबीला बिंदू D चे रेषा AB पासूनचे अंतर म्हणतात। या ठिकाणी DP हा रेषाखंड रेषा AB वर ज्या ठिकाणी पडलेला आहे, ज्या बिंदूत पडलेला आहे त्या बिंदूला लंबपाद म्हणतात, म्हणून या ठिकाणी बिंदू P हा लंबपाद बिंदू आहे। आता आपल्याला याच भागावरील सराव संच 1.2 मधील उदाहरणं अभ्यासायची आहे। पहा, त्यातलं सराव संच 1.2 सराव संच 1.2 त्यातलं पहिलं उदाहरण आहे। काय सांगितलंय, इथं आपल्याला एक छोटा तक्ता दिलाय, त्या तक्त्यामध्ये बिंदू आणि निर्देशक दिलेत। हे पहा, बिंदू आणि या ठिकाणी निर्देशक बघा, बिंदू ABCDE आणि खाली निर्देशक दिलेले आहेत 3, 5, 2, 7 आणि 9। आणि मग याच्यावर प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारलाय बघा, खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते लिहा। मग या ठिकाणी त्यातलं प्रश्न पहिलं उदाहरण आहे, रेख DE व रेख AB। आता रेषाखंडाची ही जोडी एकरूप आहे का ते आपल्याला पाहिजे, आणि म्हणून लेंथ ऑफ DE बरोबर डिस्टन्स DE बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, अंतर DE काढायचंय। बघा, D चा निर्देशक 7 आहे, E चा निर्देशक 9 आहे, मोठा आहे 9, लहान आहे 7, आणि म्हणून 9 + 7 बरोबर 16। त्यानंतर लेंथ ऑफ AB बरोबर डिस्टन्स AB बरोबर A आणि B चे निर्देशक बघा, 5 वजा 3 बरोबर 5 + 3 बरोबर 8। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे दोन्ही अंतर सारखे नाहीत, म्हणून लेंथ ऑफ DE बरोबर नाही लेंथ ऑफ AB, म्हणून रेख DE व रेख AB एकरूप नाहीत।
अशा प्रकारे हे दिलेले दोन रेषाखंड एकरूप आहेत की नाहीत हे त्यांच्यातलं अंतर काढून किंवा त्या रेषाखंडाची लांबी काढून आपल्याला शोधता येतं। याच्यातलंच दुसरं एक उदाहरण आहे। काय आहे प्रश्न पाहिल्यातलं दुसरं, रेख बीसी व रेख एडी, रेख बीसी व रेख एडी। म्हणून बघा लेंथ ऑफ बीसी बरोबर डिस्टन्स बीसी बरोबर आहे बी आणि सी कडे बघा, मोठा निर्देशक 5 आहे, लहान निर्देशक 2 आहे, 5 मधून 2 गेले 3 एकक, हे आलं डिस्टन्स बीसी। त्यानंतर लेंथ ऑफ एडी बरोबर आहे डिस्टन्स एडी। बघा ए आणि डी कडे बघा, याच्यातला -3 हा मोठा निर्देशक आहे आणि लहान निर्देशक -7 आहे आणि म्हणून -3 अधिक 7, 7 मधून 3 गेले 4। इथं सुद्धा म्हणून आपल्याला लिहिता येतंय लेंथ ऑफ बीसी बरोबर नाही लेंथ ऑफ एडी आणि म्हणून रेख बीसी व रेख एडी एकरूप नाहीत। तर अशा प्रकारे तक्त्यावरून पहिला प्रश्न आपल्याला सोडवता आला। आता दुसरा प्रश्न सराव संच 1.2 मधला दुसरा प्रश्न आहे। काय आहे दुसरा प्रश्न? बिंदू एम हा रेख ए बी चा मध्यबिंदू आहे। बिंदू एम हा रेख ए बी चा मध्यबिंदू आहे आणि ए बी बरोबर 8 तर एम किती? बघा एम हा ए बी चा मध्यबिंदू आहे, आपल्याला ए बी ची लांबी दिली तर एम ची विचारली आणि म्हणून आपल्याला असं लिहिता येतंय एम बरोबर आहे 1/2 ए बी आणि म्हणून 1/2 गुणिले ए बी ची लांबी 8 दिली, बेचोक 8 आणि म्हणून एम ची लांबी 4 एकक। त्यानंतर याच्यातला तिसरा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा आहे अगदी असाच आहे। बिंदू पी हा रेख सीडी चा मध्यबिंदू आहे आणि सीपी बरोबर 2.5 तर रेख सीडी ची लांबी काढा। काय सांगितलं बघा प्रश्न नीट वाचतो। बिंदू पी हा रेख सीडी चा मध्यबिंदू आहे, सीपी बरोबर 2.5 तर रेख सीडी ची लांबी काढा। पी हा बघा पी हा सीडी चा मध्यबिंदू आहे, पी हा सीडी चा मध्यबिंदू आहे आणि आपल्याला सीपी दिले 2.5 तर त्या पूर्ण रेषाखंड सीडी ची लांबी काढायची आणि म्हणून या ठिकाणी सीपी बरोबर आहे 1/2 सीडी, सीपी दिले आपल्याला 2.5 बरोबर 1/2 सीडी, आपल्याला सीडी काढायचा आहे। 10 कारण 2 गुणाकारात येईल 2.5 गुणिले 2 बरोबर आहे सीडी आणि म्हणून सीडी बरोबर 25 दोन्ही 50 दशांश उजवीकडून 1 सह सोडून आणि म्हणून सीडी बरोबर 5 एकक। अशा प्रकारे हे तिसरं उदाहरण झालं। आता या सराव संचातलं चौथं उदाहरण घ्यायचंय। उदाहरण नंबर 4 पहा, जर ए बी बरोबर 5 सेंटीमीटर, उदाहरण दिलंय बीपी बरोबर 2 सेंटीमीटर आणि एपी बरोबर 3.4 सेंटीमीटर तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा। या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा। चला ए बी ची लांबी दिली 5 सेंटीमीटर, बीपी ची दिली 2 सेंटीमीटर, एपी ची दिली 3.4 सेंटीमीटर तर याच्यामध्ये सर्वात लहान कोणता आहे आणि सर्वात मोठा कोणता आहे ते आपल्याला लिहायचे। आपल्याला असं लिहिता येईल 2 लहान आहे 3.4 लहान आहे 5। 2 म्हणजे कोण आहे? बीपी लहान आहे, एपी लहान आहे एबी आणि याच्यावरच आपल्याला रेख बीपी लहान आहे, रेख एपी लहान आहे, रेख एबी, याचा अर्थ बीपी रेषाखंड सर्वात लहान आहे तर एबी रेषाखंड सर्वात मोठा आहे। त्यानंतर याच्यातलं शेवटचा उदाहरण आहे प्रश्न 6वा। याच्यातलं शेवटचं उदाहरण आहे
सराव सायन्स 1.2 मधलं शेवटचा प्रश्न 6वा आहे. त्या 6व्यामध्ये खाली आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. 3 प्रश्न आहेत, परंतु त्याच्यातला तिसरा परीक्षेतून वगळलेल्या अभ्यासक्रमावर आहे. काय आहे 6वा प्रश्न? की अशा प्रकारे संख्या रेषा दिलेली आहे. संख्या रेषेवर या ठिकाणी ए हा बिंदू दिला आहे, त्याचा निर्देशक 0. इकडं 4 5 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 हे असे बिंदू दिलेत. या ठिकाणी बी नाव दिलेलं आहे, या ठिकाणी सी नाव दिलेलं आहे, या ठिकाणी व्ही दिलेलं आहे. 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी डी नाव दिलं. हा बिंदू डी आहे. इकडे पाठीमाग या ठिकाणी -2, इथं -4, इथं -6 हे असे दिले आहे आणि बिंदूची नाव दिलेत. इथं दिलाय पी, त्यानंतर पाठीमाग इथं एल दिलंय, त्यानंतर इथं -4 ला क्यू दिलंय आणि या ठिकाणी यू दिलेला आहे. आणि आता याच्यावर प्रश्न विचारलेले बघा. या ठिकाणी यूचा निर्देशक आपल्याला माहिती नाही, क्यूचा -4 आहे, पीचा -2 आहे, बीचा 2 आहे, सीचा 4 आहे, व्हीचा माहिती नाही, डीचा म्हणजे या ठिकाणी व्हीचा 5 येतो. तर आता प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न पहिला विचारला आहे, बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते? बघा, बिंदू बी पासून समदूर असणारे का कोणते कोणते बिंदू? ए आणि सी समदूर ए व सी. तसेच बी पासून ए आणि सी समदूर आहेत आणि त्याच्यानंतर पी आणि डी सुद्धा समदूर आहेत. तसेच पी व डी हे बिंदू समदूर आहेत. हे बिंदू समदूर आहेत. आता याच्यातला दुसरा विचारलाय. काय आहे दुसरा? क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. क्यू पासून क्यू पासून सारख्या अंतरावर काय 2 बिंदू आहेत, यू आणि एल. बिंदू क्यू पासून समदूर बिंदू यू व एल हे आहे. बघा, क्यू पासून एक अंतरावर एल आहे, क्यू पासून एक अंतरावर व्ही आणि म्हणून त्याच्यापासून समदूर असणारे हे 2 बिंदू आहेत.